माणिकराव कोकाटेंच्या बंधूंबद्दल सांगा। माणिकराव कोकाटे यांचे दुसरे बंधू विजय कोकाटे यांच्या नावावर देखील एक सदनिका त्यावेळी घेण्यात आलेली होती। माणिकराव कोकाटे यांनी 88 साली अर्ज केला तर त्यांच्या बंधूंनी 89 साली अर्ज केलेला होता। दोघांनाही 1994 मध्ये या सदनिका मंजूर झालेल्या होत्या। माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे हे सिन्नरलाच त्यांच्या मूळ गावी सोमठाण्याला असतात आणि जी वडिलोपार्जित शेती आहे किंवा अन्य जे उद्योग आहेत ते विजय कोकाटे हे सांभाळत असतात। आणि एकूणच आपण जर बघितलं तर सध्या विजय कोकाटे यांच्या विरोधामध्ये देखील अटक वॉरंट कोर्टाने जारी केलेला आहे। त्यामुळे त्यांना देखील त्यांचा देखील शोध पोलिसांकडून घेतला जातोय आणि त्यांना देखील माणिकराव कोकाटे यांच्या सोबतच त्यांना देखील अटक केली जाणार आहे आणि त्यांना देखील जी 2 वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे ती भोगावी लागणार आहे। त्यामुळे एकूणच एका बाजूला नाशिक पोलिसांचं पथक माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी पोहोचलेलं आहे तर दुसरीकडे त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या ते स्वतःहून सरेंडर करतायत की पोलिसांना त्यांना अटक करावी लागेल यासाठी देखील नाशिक पोलिसांची दुसरी टीम जी आहे ती विजय कोकाटे यांच्या सगळ्या संदर्भामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना बघायला मिळते। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना जरी दिलासा मिळाला तरी विजय कोकाटे यांना दिलासा मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जी याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे ती फक्त माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेविरोधातील आहे, विजय कोकाटे यांच्या शिक्षेविरोधातील नाही। त्यामुळे विजय कोकाटे यांनी काही स्वतंत्रपणे याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली का या सगळ्या संदर्भामध्ये देखील अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र सध्या एक पोलिसांची एक टीम माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावून त्यांना अटक करण्यासाठी मुंबईत आली आहे तर दुसऱ्या टीमकडून दुसऱ्या पथकाकडून विजय कोकाटे यांच्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते। त्यामुळे विजय कोकाटे यांना देखील नाशिक पोलिसांकडून लवकरच अटक केली जाईल अशा पद्धतीची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। त्यामुळे या दोघही बंधूंच्या विरोधामध्ये पोलिसांकडून आता कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जर हायकोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला तरच माणिकराव कोकाटे यांची आजची अटक टळू शकते। त्यांचं जर मेडिकल रिपोर्टमध्ये ते अनफिट असतील तरच त्यांना दिलासा मिळू शकतो, काही दिवसांचा अवधी वाढवून दिला जाऊ शकतो। मात्र विजय कोकाटे यांच्याबाबत अशा पद्धतीची कुठलीही शक्यता नाही आहे। त्यामुळे पोलिसांनी जर ते स्वतःहून सरेंडर झाले नाही तर पोलीस त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करतील, त्यांना अटक करतील आणि ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांना नाशिक कोर्टासमोर हजर करायचं होतं आणि त्यानंतर मग त्यांना तुरुंगवासामध्ये पाठवायचं आहे अशाच पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती माणिकराव कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या संदर्भात देखील नाशिक पोलिसांकडून राबवली जाणार आहे आणि त्यासाठी सर्व प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया तांत्रिक बाबी आहे त्या देखील नाशिक पोलिसांकडून पूर्ण केल्या जात आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।